रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि चला मॅचला सुरुवात होत आहे. अंतिम सामना, महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाला. एका बाजूला तुषार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भावेश बोरले. चला मैदानावरती लगेचच मॅचला सुरुवात करूया. जास्त वेळ आपल्याकडे नाहीत. 2 षटकांचा मॅच आहे, 2 ओव्हरचा मॅच आहे. त्यामुळे जितकी घाई करता येईल तितकी घाई करा. पंच विरळ नायर सर मैदानावरती रेडी आहेत. दुसऱ्या बाजूला अविनाश सर मैदानावरती रेडी आहेत. आकाश, मागील मॅच मध्ये आकाशने जी कामगिरी केलेली आहे आणि माप्रल तरीबंदरवाडी या संघाचा तर एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून आकाश वागरे यांच्या नावाची छाप ही मात्र आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. तोच आकाश वागरेचा बॉल, पहिलाच बॉल. ओहो, काय एफर्ट पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या लगत जाण्या अगोदर मात्र तिथे ड्राईव्ह केली आणि बॉलला अडवण्याचा प्रयत्न. एका बाजूने जर पाहिलं तर तुषार सुतार, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आकाश वागरे. यामध्ये खऱ्या अर्थाने ही रेस लागलेले आहेत. आतापर्यंत आजच्या दिवसामधील सर्वाधिक चांगला खेळ करणारे मध्ये एक तुषार सुतार आहे. त्याच्यानंतर आता पाहिलं तर आकाश वागरे आहेत. भावेश बोरले मैदानावरती स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतात. षटका दरम्यान दुसरा बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही. आता श्याम अगदी कोणाला सपोर्ट करतात हाही प्रश्न आहेत, परंतु टाळ्यांचा गजर झालेला आहे. ओके, ओव्हर द विकेट. फटका खेळला भावेश बोरलेनं, हवेमध्ये आहे. झेलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय कॅच वरती. चांगला कॅच त्या ठिकाणी घेतलाय गोलंदाज बाद. गणेश आज गणेश यांच्या नावाची चर्चा राहिलेली आहे आणि गणेशने काय कॅच घेतलाय. म्हणजे हा कॅच घेण्यासाठी तुमच्याकडे टॅलेंट आणि टेम्परामेंट असणं खूप गरजेचं आहे. त्या रीतीने जाऊन त्यानं खऱ्या अर्थानं तो कॅच कव्हर केलेला आहे. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकच धाव आहे, फक्त एकच धाव पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अंतिम सामना आहे. ओ हो हो, आकाश 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 वागरे सध्या मैदानावरती प्रभावित कामगिरी करतायत. 4 बॉलचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 रन आहेत. का मी या संघाचा आयकॉन खेळाडू आहे हे मात्र त्याने स्पष्ट करून दाखवलंय आकाश यांनी. प्रियाश अदबी 11 साठी फटका हवेमध्ये खेळला. जेलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणखीन एक चांगला कॅच घेतलाय संजय शिगवन. ओल्ड इज गोल्ड मैदानावरती घेतलाय कॅच. गॉन. सचिन शिगवन कडून संजय शिगवन यांच्यासाठी 200 रुपयाचा प्राइज असणार आहे कॅश साठी. एकाच गावातले आहेत, भट्टीवाडीचे ग्रामस्थ आहेत. भिकू मामा देखील भट्टीवाडी मधूनच बिलॉंग करतायत आणि मोठा भाऊ आहे म्हणून म्हटलं ना ओल्ड इज गोल्ड. ज्यावेळी ऑक्शन सुरू होतं त्या ऑक्शन मध्ये संजय शिगवन यांना खास करून घेतलं गेलं आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसामध्ये प्रभावित त्यांचाही परफॉर्मन्स राहिला आहे. म्हणून कुठल्याही खेळाडूला कधी कमी लेखू नये, हा क्रिकेटचा खेळ आहे. फटका हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी तर त्या ठिकाणी नसेल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. षटक क्रमांक मैदानावरती जर पाहिलं तर पहिलं संपलं गेलंय आणि पहिलं षटक मी तरी म्हणेन आकाश वागरे आणि प्रियांश अद्विका 11 संघाच्या नावावरती जाईल. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आहे 3. दुसऱ्या बाजूने या मॅच मध्ये आराध्य 11ला काहीतरी करायचं असेल ना तर त्यांना स्वतःमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा त्यांना मैदानावरती घ्याव्या लागणार आहेत. प्रशांत पोस्टुरे, सायमन अगदी खुश आहेत. या संघाचे आपण पाहिलं तर संघ मालकही आहेत आणि महत्वाची जिम्मेदारी जबाबदारी स्वतः संघ मालक म्हणून तुम्ही ज्यावेळी घेऊन उतरता, ज्यावेळी तुम्ही एखाद्या संघामध्ये दाखल होता त्यावेळी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी असते. म्हणजे कॅप्टन तुमचा महत्वाचा आहे, तुमचा आयकॉन खेळाडू तुमचा महत्वाचा आहे, तुमचे गोलंदाजही महत्वाचे आहेत, पण तेवढी जबाबदारी आज प्रशांत सायमन यांनी मात्र उचललेली आहे. तेही विशेष आहे. चला चला कमी कमी वेळ घ्या प्लीज विनंती आहे. बॅटिंग तुम्हाला करायची आहे हे सांगण्यासारखं नाही.
प्रियाश अद्विक 11 बॅटिंग तुम्हाला यानंतर करायची आहे, अन्यथा बॅकलाईटचा सामना करावा लागू शकतोय. शॉर्ट बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू खाली झोन मधून निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील रन 4, दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या 7. हम सब 7-7. आजचा दिवसही 7. आज 7 तारखेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या खऱ्या अर्थानं 8 तारीख असेल, 8 डिसेंबर, आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावपलकावरती धावा लगावला गेला 7. पहिल्याच बॉलवरती मैदानावरती राज यांच्या चौकार आलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न तुषार सुतार यांच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय सीमारेषेच्या लगत, तिथे फील्ड केलाय. एक तर मिळाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी होईपर्यंत 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 9 धावा. आज राज लोखंडेला पाहिलं, राज कदमला पाहिलं, आता राज नलावडे आहेत जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. राज नावाचे भरपूर सारे खेळाडू आपण या मंडणगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना देखील पाहतायत. धावसंख्या धावपलकावरती 9 धावा. ओहो, तुषार सुतार एक बेस खेळाडू आहेत, आणि बेस खेळाडूच्या समोर तुम्हालाही बेस बनायचा आहे. तो बेस बनण्याचा प्रयत्न सध्या करतायत त्या ठिकाणी, चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करतायत राज नलावडे. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्या. धावा धावपलकावरती लगावलं गेलं, एकूण 9 धावा. हुक करण्याचा प्रयत्न, षडम पूल करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती फेकला गेलाय. संपूर्ण जबाबदारी आता खांद्यावरती उचलावी लागेल ती तुषार सुतार यांना. मागे काय परफॉर्मन्स केला यापेक्षा आता काय करायचं आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, कॅच कॅच कॅच. प्रशांत पोस्टुरे सायमन यांच्या हातामध्ये चेंडू पहिल्यांदा विसावलाय की काय असंच वाटतंय. प्रदीप बेर्डे यांच्या मला वाटलं की संध्याकाळी थोडं जास्त वाढवतील की काय, पण 101 सांगितलेले आहेत. प्रशांत पोस्टुरे सायमन यांच्यासाठी या कॅचसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांचे जवळीक मित्र प्रदीपजी बेर्डे यांच्या माध्यमातून असणार आहेत. बॉलचा विचार केला तर प्रीतीजी मला माहिती देतात 5 बॉलचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 9 धावा. शेवटचा बॉल आहेत. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग आल्यात. केदारेश्वर क्रिकेट संघ, तरीबंदरवाडी, माप्रल यांचेही काही प्रेक्षक वर्ग आपल्या समोर आहेत, तेही सपोर्ट करतायत आणि सपोर्टही व्हायला हवा. फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र ऑन साइडला फटका खेळला. मिड विकेटला बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतो. 1 रन मिळवलं. दुसऱ्या रनचा प्रयत्न, विकेट किपर कव्हर करतायत आणि फलंदाज मात्र बाद होता. धावसंख्या धावपलकावरती 10 धावा. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. विकेट किपरचं कौतुक करायला हवं. सुंदर फिल्डिंगचा नजराणा मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी लक्ष मैदानावरती या मॅच मध्ये ठेवलं गेलेलं आहे. 11 धावेंचं. चला, बॅट्समॅन गेलेले आहेत. फिल्डिंग लावायचे. बॅट्समॅन मैदानावरती लगेच आलेले आहेत. हे खूप चांगलं आहे. हे खूप चांगलं आहे की बॅट्समॅन लगेचच मैदानावरती गेलेले आहेत. आपली टुर्नामेंट आपली कोणती टुर्नामेंट ती सोमवार मंगळवार बुधवार पहिला आपल्या तारीख कोणत्या बघायच्या तेव्हा ठेवायची तू काय विचार
चला मॅचला सुरुवात. यस, अंपायर्स रेडी आहेत. शेवटचा श्रण. उद्या फायनल मधले कोणाचं तिकीट निश्चित होणार याची चर्चा रंगणार आहे. हे श्रण प्रियांश अद्विका 11 की दुसऱ्या बाजूला त्यांना तोडीस तोडूस उत्तर देण्यासाठी आराध्य 11 यांच्यामध्ये रंगणारी मॅच असणार आहेत. परंतु मागचा मॅच विसरता कामा नये. काहीतरी गोष्टी तिथेही घडल्या होत्या म्हणून शेवटपर्यंत क्रिकेटचा खेळ आहेत. स्ट्राईक एंडवरती आतिश आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेले. स्लॅश केला बॉलला. 1 रन त्या ठिकाणी घेतले गेले आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का तर नाही होणार. आकाश आहेत, आकाश वागरे इम्प्रेसिव्ह करणारा खेळाडू आहे. मंडणगड मधील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर केदारेश्वर क्रिकेट संघ, तरी बंदरवाडी, माप्रल या संघाचा जर आपण पाहिलं तर महत्वाचा खेळाडू आहेत. आणि सध्या इंस्टाग्रामला देखील पोस्ट देखील भरपूर आहेत आकाश वागरे आणि त्यांच्या टीमच्या. फटका खेळलाय. ओ हो 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 हो. आकाश 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 वागरे यांच्या बॅट मधून अंधारामध्ये ठोकलेला वजनदार षटकार. प्रशांत पोस्टुरे खुश आहेत, खुश आहेत, आनंद आहे. पण टाळ्यांचा गजर कमी आहे, टाळ्यांचा गजर कमी आहे. आकाश सकाळपासून शांत होता पण जशी दुपार गेली ना तसा तडपलेला आहे. काय फटकेबाजी करतोय. धावसंख्या 7. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू खेळला. धावची तिथे गडी बांधण्याची शक्यता होती. 1 रन घेतला. दुसरा रनचा प्रयत्न. 2 रन येत आहेत. लक्ष आता मॅचला जिंकण्यासाठी 2. दोन धाव्यांची गरज आहे मैदानावरती. विनायक कावनकर देखील आहेत. विनायक कावनकर देखील एन्जॉय करतायत. फटका खेळला. हेलिकॉप्टर उडवला. लँड होईल बाउंड्री लाईनच्या जवळ. एफर्ट खूप चांगला होता आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे प्रियांश अद्विका 11, प्रशांत पोस्टुरे. चांबडी चांबडी ही चमकते. या फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यापूर्वी झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे आकाश वागरे. दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आकाश वागरे यांना जात आहेत. आकाश या. आकाश वागरे आपण या. आपले तिन्ही पंच अविनाश सर, राहील सर, विरल नायर सर आपल्या मनापासून धन्यवाद असतील. आजचा दिवस या ठिकाणी समाप्त होतोय. तर समालोचन कक्षामध्ये आमच्या जोडीने भरत मोरे सरांचा पण एक गोड आवाज ऐकला. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण जी प्रेक्षकांनी संपूर्ण स्पर्धा पाहिलीत त्या प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये धन्यवाद व्यक्त करतोय. डीबीएन लाईव्हचे आपले सर्व मेंबर्स यांचे मनापासून आभार असणार आहेत. चला विकेटच्या बाहेर यायचं आहेत. प्रशांत पोस्टुरे विकेटच्या बाजूला घ्या. उद्या तिथेच खेळवायचं आपल्याला मॅच. प्रशांत पोस्टुरे विकेटच्या सर्वांना बाजूला घ्या. विकेटच्या बाजूला इतकं मोठं मैदान आहे तिथे या. आणि आकाश आपण या. आकाश लवकर या.